यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। काय सांगायचं होतं याच्यामध्ये, जे पण ग्रंथाचं पहिलं श्लोक असतंय त्याचं मंगलाचरण. काय असतं मंगलाचरण म्हणजे? लिहा. मंगलाचरण मध्ये मंगल शब्द आहे ना, मंगल अधिक आचरण आहे, त्याला म्हणायचं मंगलाचरण. दिसतंय का बोर्डवरचं? तर हे मंगल शब्द आहे ना, ह्याचे दोन अर्थ होतात. मम गालयती इति मंगल. तर मम म्हणजे काय? पाप. मग पापाला जे गाळतं, नष्ट करतं, दूर करतं त्याला म्हणायचं मंगल. म्हणजे असं आचरण की जे पापाचा नाश करेल त्याला म्हणायचं मंगलाचरण. म्हणजे ज्याच्याद्वारे की मी स्वभावाला जाणलं असताना तिथं पाप राहिलं नाही, पापाचा नाश झाला, म्हणून म्हटलं की मंगलाचरण हे पाप नष्ट करणारं असतं, कर्म नष्ट करणारं असतं, दुःख दूर करणारं असतं. हा एक अर्थ घेतला. आणि दुसरा अर्थ काय सांगितला? मंगमलाती ती मंगलाचरण. जे पापाला नष्ट करतं ते मंगलाचरण आणि जे पुण्याला देतं ते मंगलाचरण. किती फरक भेद असतात. काय सांगितलं? जे पापाला नष्ट करतं ते मंगलाचरण. भावनाबेन जावा उठा घ्या. आणि जे पुण्याला देतं ते मंगलाचरण. पेन नाही आहे? तर या मंगलाचरणाचे दोन भेद सांगितले. कुठले दोन भेद असतात? नाही नाही, मंगलाचरणाचे दोन भेद. द्रव्य नाही, द्रव्य मंगल आणि भावमंगल. नाही नाही, मंगलाचरणाचे. हो, मंगलचे नाही म्हणाले मी. मंगलाचरणाचे दोन भेद कुठले? नाही, 6 भेद आहेत ना मग. नाही, दोन भेद सांगतो ना आपण. कुठले? मंगलाचरण दोन प्रकारचं असतं. कुठलं? निबद्ध आणि अनिबद्ध. निबद्ध. हा, आता सांगा कशाला म्हणायचं? निबद्ध. निबद्ध मंगलाचरण आणि अनिबद्ध मंगलाचरण. जे लिपिबद्ध केलं गेलं आचार्यांच्या द्वारे त्याला म्हणायचं निबद्ध. जे की काय म्हणायचं, गुंफलं गेलं त्यांच्याकडून, त्याला म्हणायचं निबद्ध. बांधलं गेलं शब्दांमध्ये त्याला निबद्ध म्हणायचं. म्हणजे ज्या पण कुठल्या आचार्यांनी ग्रंथ लिहिला तर ते ग्रंथाचे करता, ज्ञानदा काकी काय म्हणले, ग्रंथाला ज्यांनी बनवलेले आचार्य आहे तर त्यांच्याद्वारे जे बांधलं गेलं, लिहिलं गेलं त्याला म्हणायचं निबद्ध केलं. त्यांना म्यूट करा की. त्याला म्हणलं निबद्ध मंगलाचरण. आणि अनिबद्ध म्हणजे काय? त्याच्या उलट. म्हणजे मग मंगलाचरण काय म्हणायचं? म्हणजे अनिबद्ध मंगलाचरण म्हणजे इथं लिपिबद्ध केलं गेलं त्याला म्हणायचं निबद्ध मंगलाचरण. मग अनिबद्ध मध्ये 3 टाइप्स असतात. काय म्हणायचं? पहिलं, अनुभूती घेतली आणि लिहायला सुरुवात केली, तिथं त्यांना मंगलाचरण लिहिण्याची आवश्यकता नाही वाटली, त्याला म्हणायचं अनुभूतीपूर्वक केलेलं अनिबद्ध मंगलाचरण. म्हणजे जसं प्रत्येक ग्रंथाला एक पहिली गाथा दिली जाते आणि त्याला मंगलाचरण म्हटलं जातं. असे अनेक ग्रंथ आहेत की
म्हणजे आहेत एक दोन असे ग्रंथ की ज्याच्यामध्ये मंगलाचरण केलं नाही आचार्यांनी, लिहायला सुरुवात केली डायरेक्ट. तर त्यांनी अनुभव घेतला. सांगितलं जाते ना 6व्या 7व्या गुणस्थांवरती मुनी आहेत, तर त्यांच्याकडून अनुभव घेत आपली दृष्टी. एक मांजर असते, जाऊ दे, स्टोरी सांगत बसले ना परत राहणार आपलं. कुणाकडे असं झापडं लावून बसा म्हणतात म्हणून माताजी, जेव्हा बसतो ना ऐकायला आपल्याला हेच कळावं, दुसरं काय नाही. म्हणून मी त्यांना असं बसवलंय, कुणाकडे बघू नका म्हणून. आणि तुम्ही मागे सगळे बघायला लागले. हं? काय सांगत होते मी? जेव्हा 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये मुनिराज झुलतात, तर त्यावेळीच ते 7व्यातून 6व्यात येतात. मग 7व्यात काय केलं त्यांनी? 7व्यात अनुभव घेतला आणि 6व्यामध्ये आले, तर त्याला म्हणायचं विकल्पाची भूमिका. मग 7व्यामध्ये निर्विकल्प होते आणि 6व्यामध्ये सविकल्प झाले. मग निर्विकल्प असताना अनुभव घेतला आणि 6व्यामध्ये आल्यावर ग्रंथरचना करण्याचा विचार आला. आणि मग त्यांनी लिहायला सुरुवात केली, पण गाथा निबद्ध केली नाही. त्याला म्हणायचं अनिबद्ध मंगलाचरण अनुभवपूर्वक केलेलं. कळलं का नाही कळलं काय सांगितलं? नाही कळलं? म्हणजे कुठलाही ग्रंथ असू देत, आता या ग्रंथाला आपण पहिली गाथा म्हणली की नाही, त्याला म्हणायचं मंगलाचरण. मग असे अनेक ग्रंथ आहेत की ज्याला कदाचित मंगलाचरण केलं पण नाही आचार्यांनी, आणि लिहायला सुरुवात केली. कशासाठी मंगलाचरण केलं जातं, त्याचे उद्देश आहेत काय काय, की ग्रंथाची समाप्ती व्हावी, काय पापाचा उदय येऊ नये, अडथळा येऊ नये, आयु वगैरे संपणार असेल तर ते सगळे अडथळे झाले ना. मग कुठलंही एक कार्य करताना तुम्ही मंगल करता. काय केलं आज पाडवा म्हणून? मंगल केलं असेल काय, तर आम्हा म्हणले तसं. काय केलं? नारळ फोडते, तसलं काहीतरी नवीन घराला तोरण लावणार आणि काय काय असलं लय करतात लोक. त्याच्याने मंगल काय? हम्म काय म्हणलं तरी गुढी उभारली होय अजून पण. कुठले तुम्ही जैन? कुठल्या जैनात असती गुढी? पण गुढी बिडी काय प्रकार नसतो जैनांमध्ये. तर असू दे, चला मला दुसरीकडे नाही जायचं. तर म्हणजे अनुभव घेतला, 7व्या गुणस्थानात गेले आणि पुन्हा 6व्यामध्ये आले. म्हणजे ध्यानाला बसले होते आणि त्यांना विकल्प आला की, म्हणजे पहिल्यांदा अनुभव घेतला आणि विकल्प आला की माझं जे चिंतन आहे हे सगळ्यांना लाभ व्हावा, सगळ्यांना हे कळावं, हे विकल्प आले आणि मग ग्रंथरचना लिहायला सुरुवात केली. म्हणून 7व्या गुणस्थानामध्ये कषायांची खूप मंदता असते. आहे उदय तिथं पण ते काय कषाय त्यांना त्रास देत नाहीत किंवा त्यांना काय कषाई बनवत नाहीत. फक्त उदय येतात आणि निघून जातात, त्याला म्हणलं मंद कषाय. आणि मंद कषायामध्ये जीव निर्विकल्प होऊ शकतो. आणि जेव्हा 6व्या गुणस्थानात येतात त्यावेळेस ते कषाय वाढलेले असतात. मग काय कषाय झाले मुनींना सगळ्यांना समजावं, ही वाणी सगळ्यांपर्यंत पोहोचावी, ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, ग्रंथरचना लिहायला सुरुवात केली. म्हणून इथं सांगितलं की अनुभवपूर्वक केलेलं ते अनिबद्ध मंगलाचरण. समजलं? हो म्हण भैया. दुसरं सांगितलं मौखिक केलं. माग दिसत नसलं तर लिहा तुमचं तुम्ही आता. मौखिक म्हणजे फक्त उच्चारण केलं तोंडाने, जसं नमोकार मंत्र म्हणला, किंवा आता तत्वार सूत्राचं मंगलाचरण आहे ते अनेक ग्रंथांचं मंगलाचरण आहे. त्यामुळं म्हणलं नुसतं आपण कुठलं तरी एखादं मंगल सूचक म्हणून काहीतरी एखादा श्लोक म्हणलं, गाथा म्हणली, तर त्याला म्हणायचं मौखिक मंगलाचरण. असं सुद्धा करू शकतात, स्वतः लिहितील असं नाहीये. तर जे काय ते म्हणले आणि त्यापूर्वक लिहायला सुरुवात केली त्याला सुद्धा मंगलाचरण म्हणलं जातं. आणि तिसरं सांगितलं निबद्ध घेतलं की मौखिक आणि दुसऱ्या ग्रंथातून घेतलेलं असतं, पण त्याला काय म्हणायचं शब्द? काय म्हणायचं राजशिका की दुसरा शब्द त्याला? म्हणजे दुसऱ्या अन्य ग्रंथातून घेतलेलं. परंपरे का? परंपरेने आले नाही? नाही परंपरा मग नाही, आता समजून घ्या, अन्य ग्रंथातून घेतलेलं ते अनिबद्ध मंगलाचरण. म्हणजे जसं की मोक्षशास्त्राचं मंगलाचरण म्हणजे तत्वार सूत्राचं मंगलाचरण कुठलं आहे?
म्हणा येते. नेतारम तारम कर्म भृग क्षमार्गस्येतारं ज्ञातारं ज्ञात वदत्तानां वन्दे तत्पुरुषोत्तये. तर हेच मंगलाचरण अनेक त्या तत्वार्थ सूत्रच्या टीका जे काही लिहिल्या गेल्या त्यांच्या पण साठी हे मंगलाचरण लागू होतं. जसं की राजवार्तिक, श्लोकवार्तिक, मोक्षशास्त्र, पुन्हा अनेक असे जैन गंधहस्ती महाभाष्य वगैरे अनेक त्याच्यावर टीका लिहिल्या गेल्या तत्वार्थ सूत्रवर. तर तेच मंगलाचरण फॉरवर्ड केलं गेलं तर त्याला पण अनिबद्ध म्हणायचं. काय कळलं ऋषभ? तेच मंगलाचं अन्य अन्य ग्रंथांना वाजवलं. अजून नवीन नवीन नाही मंगलाचरण केलं. त्याच्यावरचाच विशेष खुलासा असतो म्हणा, वेगळ्या टाईप मध्ये लिहिलेलं एखाद्यांचं चिंतन असतं, पण तरी सुद्धा तेच मंगलाचरण फॉरवर्ड केलं तर त्याला आपण म्हणायचं अनिबद्ध मंगलाचरण. तर हे आता आपण म्हणलेलं कुठलं मंगलाचरण आहे? निबद्ध आहे. कोणी निबद्ध केलंय? पूज्यपाद आचार्यांनी इष्टोपदेश हा ग्रंथ लिहिलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः त्या मंगलाचरणामध्ये गाथा रचून लिहिलेला आहे. म्हणा कुठलं आहे? यस्य स्वयं स्वभावती तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. सांगा अर्थ काय? विशाल भैया सांगताय काय? नाही, सनी भैया सांगा. ज्यांनी स्वयं स्वभावाला समोर ठेवा की पाहिजे तुमच्याकडं. पुस्तक आणा म्हणले होते म्हणून तुम्हाला. दे भैया तोपर्यंत. खाली बघून सांगायचं नाही, वर बघून. ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना संपूर्ण कर्मांचा अभाव झाला. पुढं हा अशा त्या आत्मचे खुर्ची अशा त्या सम्यक ज्ञान रूप परमात्म्याला माझा नमस्कार असो. म्हणजे असं मंगलाचरण करून पूज्यपादाचार्यांनी सुरुवात केली ग्रंथाला. तर त्या मंगलाचरणाचे उद्देश काय असतात हे सांगितले. त्याच्यामध्ये काय असतात? का मंगलाचरण करायचं? त्याच्यासाठी कारण आहेत वेगवेगळी. काय कारण माहितीये? लिहा सांगतात त्यांनी आता. पहिलं मंगलाचरण का करायचं? ग्रंथाची निर्विघ्न समाप्ती करण्यासाठी. निर्विघ्न समाप्त्यर्थम असं शब्द आहे. दुसरं सांगितलं इष्ट देवतेला नमस्कार करण्यासाठी. म्हणजे जे पण मंगलाचरण असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या देवतेला मग किंवा जिनवाणीला किंवा सिद्धांना नमस्कार केला जातो. काय बघायचं आहे सगळं आपल्याला. हा, तर इष्ट देवतेला सगळ्या मंगलाचरणामध्ये कुठेतरी असतो कोणाला तरी नमस्तो असं. मग जसं समयसार मध्ये कोणाला नमस्कार केला? वंदितू सर्व सिद्धे, मग सर्व सिद्धांना नमस्कार केला. मग असं एका इष्ट देवतेला त्यामध्ये नमस्कार केला असतो. याच्यात कोणाला केला? परमात्म्याला नमस्कार केला. मग एक आदर्श समोर ठेवून त्यांना नमस्कार करून ग्रंथाची रचना केली जाते. तर म्हणून इष्ट देवतेला नमस्कार करण्यासाठी मंगलाचरण बनवलं. अजून पापाचा परिहार करण्यासाठी. परिहार म्हणजे नाश. चौथं पुण्याची प्राप्ती करण्यासाठी. कोण सांगितलं? पुण्य फक्त दिसते आपल्याला, पाप पुण्याची प्राप्ती करण्यासाठी, पापाचा नाश करण्यासाठी. संजय काका अजून मंगलाचरण का केलं जातं? अजित काका? शिष्य प्रबोधनार्थम, शिष्याला प्रबोधित करण्यासाठी. पुढं विनय
म्हणजे इथं नमस्कार आला ना, ह्याच्यामध्ये विनय येणार, म्हणजे इष्ट देवतेचं स्मरण आणि नमस्कार मध्ये विनय येणार. अजून शिष्य प्रबोधनार्थम. अजून हा कृतज्ञता प्रदर्शनार्थम, कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी. बरोबर. कोणाचे शिष्य आहे तुम्ही? अजून अजून भरपूर आहे त्याचे ऍक्च्युली. जसं ह्याच्यात पण घेतलं आत्या, बहुतेक श्लोक वार्तिक मध्ये घेतलं, ज्ञानावरणाचा नाश करण्यासाठी हे मंगलाचरण केलं जातं. म्हणजे इतरांना आता ते ज्ञान देणार आहेत ना, मग त्याच्या निमित्तात स्वतःच्या अंतराय कर्माचा नाश आणि दुसऱ्याच्या ज्ञानावरणाचा नाश, असं कधी वाचण्यात नाही आलं होतं. श्लोकार्थिक मध्ये असं आलं काय, स्वतःच्या अंतराय कर्माचा नाश करण्यासाठी मुनी मंगलाचरण करतात आणि इतरांच्या ज्ञानावरणाचा. स्वतःचं अंतराय कर्म दूर झालं जेव्हा मी तुम्हाला ज्ञान दिलं, तर माझं अंतराय कर्म नष्ट झालं, मला ज्ञानाचा उघाड होणार, आणि तुम्हाला ज्ञान मिळालं म्हणजे तुमच्या ज्ञानावरणाचा नाश होणार. अजून असं नाही आठवत मला, आहे का? हा, स्वभावाची प्राप्ती करण्यासाठी. बरोबर आहे. बर, आज तर एवढे लिहून घ्या, अजून उद्या बघू पण राहिलेले काय असले तर. तर मंगलाचरण का केलं जातं त्याचे हे उद्देश सांगितले. म्हणजे जर काही विघ्न येणार असतील पुढं, तर तुम्ही काय म्हणायचं, मंदिर बांधकाम सुरू केलं तर सुरू करायच्या वेळेस काय अडथळे येऊ नये म्हणून करता ना, पहिल्यांदा मंगल म्हणून काय केलं, काहीतरी विधान केलं असणार, कलश ठेवला असणार, पूजन केलं असणार, जाप अनुष्ठान केले असणार. हे सगळं मंगल आहे. जे उद्देश एवढाच तुमचा की या कार्यामध्ये विघ्न न येऊन, ह्या कार्यात खंड न पडो, ह्याच्यासाठी. मग तसंच मुनिराजांची पण तीच भावना आहे की जी काही मी ग्रंथ रचना करतोय त्याच्यामध्ये काय अडथळा यायला नको, म्हणजे त्याच्यामध्ये खंड पडायला नको, त्याचं निर्विघ्नतेने समाप्ती व्हावी म्हणून. पुढं ज्या कोणी इष्ट देवतेचं ते स्मरण करतात आणि ग्रंथाची रचना सुरू करतात, त्यांना त्याच्यामध्ये नमस्कार केला जातो. पापाचा परिहार कसा होतो जेव्हा मंगलाचरण केलं जातं तेव्हा? हा, म्हणजे तिथं त्यावेळेस अशुभ भाव झाले नाहीत ना काय, मग अनुभूती घेऊन ते लिहायला सुरुवात केली तर पाप संपलंच तिथं. तुम्ही इथं बसलाय, पाप करताय का पुण्य? काय करताय? हे करताय शंकाली का काय? काय नाही, इथं पण पाप करू शकता बरं का, असं काय नाही. एक तर कारण ज्ञानावरण सांगितलं, 4 घाती कर्म ध्रुवबंदी आहेत. म्हणजे तुम्ही इथं बसलाय तरी सुद्धा, भगवंतांचं दर्शन करताय तरी सुद्धा ज्ञानावरण आदींचा बंद होतो. जे 4 घाती कर्म आहेत ना, कुठले कुठले? ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय, हे 4 कर्मांचा बंद निरंतर चालू आहे. तुम्ही काहीही करा. फक्त अनुभूतीच्या वेळेस सांगितलं, त्यांचं काय असेल ते कमी जास्तपणा दिसून येतो, एवढंच. पण म्हणून भगवंतांचं दर्शन करतोय म्हणून मला काय पापाचं बंध नाही असं नाही. हे पाप प्रकृती आहेत सगळ्या घाती कर्म म्हणजे. म्हणून म्हणलं पाप असं निरंतर बांधतोय आणि पुण्य किती करताय हो? आलोय इथं पुण्य करायला. पुण्य नाही, पुण्य पापाच्या आतीत जायला आलोय ऍक्च्युली इथे. जेव्हा शुद्ध भावाला जाणतो त्यावेळेस इथं पुण्य पापाचा नाश होतो. पण इथं आलोय समजा शुभ भाव करतोय म्हणजे पुण्याचा बंद आहे. पण इथं बसून विचार काय केला, किती वाजले, तास कशाला घ्यायचं, इतका उशीर घ्यायचं असतं का, कधी सोडणार, हे चिंतन केलं तर अशुभ लेश असती बरं का. म्हणजे काय केलं, पापाचाच बंद केला. म्हणून असं म्हणू नका मी तर पुण्य करायला आलोय. कारण ते अनेकांनी सांगितलं, सुमत प्रकाशजींनी पण, विधान करताय तुम्ही आणि अशी पानं बघितली बरं का, काय झालं, संपली लेशा, संपली शुभलेशा. घड्याळाकडे बघितलं तरी सुद्धा, किती वेळा बघितला हो कुंतलगिरीत? म्हणजे कशाला ना, तुम्हाला गेलाय तिथं ते वक्त्याला काय त्रास नाही, तुम्हाला ऐकायला काय त्रास इतका मग. मस्त मिळतीये दिव्यध्वनी तर गप ऐकायला पाहिजे, उलटा आनंद भोगायला पाहिजे. काय आपल्याला न माहिती असलेल्या गोष्टी कळाल्या असणार, किती आनंद
मिळायसारखं मार्गदर्शन असणार, पण तुम्ही काय केलं? भूक लागली कधी जायचं जेवायला, हे भाव केले असणार तर पुण्य केलं का पाप? हा होय ना, उपास घेऊन बसायचं तिथं जाऊन उलट मग बरोबर आणि यावेळेस लय ऐकलं मी सगळ्यांकडनं की सगळ्यांना त्या जेवणाचीच काळजी, म्हणे पहिला जेवण करून येऊन विधानाला बसले आणि ज्यांनी नियम केला होता म्हणले की विधान संपल्याशिवाय जेवण करणार नाही, त्यांना मागं काही राहिलंच नाही असं मी लय ऐकलं पण काय म्हणायचं, तुम्हाला इंद्र खाऊ घालल काय, तुम्ही काळजी करताय? धर्म करणाऱ्याच पोट रिकामं तर राहणार नाहीच, त्याला कधी पापाचं उदय येणार नाही. तर पापाचा परिहार होतो, पुण्याची प्राप्ती होती, म्हणजे भगवंतांचं स्मरण केलंय आपण, अनुभूती घेतली आहे आणि त्यापूर्वक लिहायला सुरुवात केली आहे, तर उत्कृष्ट शुभ भाव आहे, मग त्याच्या निमित्तामध्ये पुण्याची प्राप्ती होते. आणि जे काय लिहिलं गेलं त्याच्या निमित्तात शिष्याला प्रबोधन केलं गेलं. जसं की आता याच्यामध्ये सांगितलं परमात्म्याचे प्रकार काय असतात, परमात्मा कसं बनलं जातं, परमात्म्याचं स्वरूप काय असतं, हे सगळं प्रबोधित केलं गेलं शिष्याला. म्हणून शिष्य प्रबोधनासाठी दोन गोष्टी काय सांगितल्यात या मंगलाचरणामध्ये, एक परमात्म्याचं स्वरूप आणि परमात्मा बनण्याचा उपाय, अशा दोन गोष्टी यांनी याच्यामध्ये घेतल्यात आत्ताच्या आपल्या मंगलाचरणात. कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी म्हणजे पूजा, तू सांगितली म्हणे तुला सांगावं लागलं. हा हा, शिष्टाचार परिपालनार्थम, बरोबर, शिष्य प्रबोधनार्थम आणि शिष्टाचार परिपालनार्थम. शिष्टाचाराचं परिपालन करण्यासाठी म्हणजे लौकिकात तुम्ही काहीतरी मंगल करता, तर हे तर अलौकिक कार्य आहे, म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा मंगल करायला पाहिजे. म्हणून शिष्टाचार म्हणजे तुमचा आचार, जे काय तुम्ही चांगलं म्हणून करताय, कुठल्या तरी कार्याची सुरुवात म्हणून करत असताना जे काय शिष्टाचार पाळता म्हणते ना, काय म्हणायचं त्याला, हा गुड मॅनर्स म्हणेन, तर ते पाळण्यासाठी म्हणून मुनींनी जे केलं ते मंगलाचरण म्हणलं गेलं आणि हे सांगितलं मी तुम्हाला. तर कृतज्ञता कशी शिष्ट म्हणजे सज्जन पुरुषांचा जो आचार, शिष्ट शिष्ट म्हणजे माग घेतलं होतं टिटूबाईंनी, सज्जन पुरुषांचं जे आचरण म्हणजे मुनी सज्जन, शिष्ट, गणधर त्यांचं पालन करतोय म्हणून. बर, शिष्ट म्हणजे सज्जन पुरुष असतात, त्यांचा आचार जसा असतो ते पालन करण्यासाठी, म्हणजे तुम्ही सगळे सज्जन आहात तुमच्यासाठी म्हणून मंगलाचरण केलंय, कशासाठी? तुम्ही तुम्ही त्याच्या अनुसार वागता म्हणून तुमच्यामध्ये येऊन मुनिराज तुमच्यासारखं वागतायत असं, आणि ते त्या मंगलाचरणाच्या द्वारे दाखवलं गेलं की आचरण कसं असायला पाहिजे. मग वास्तविक काय सांगितलं, हे तर सगळं विकल्प काय म्हणायचं, बाह्य भाषा म्हणायची ही सगळी. मग अंतरंग भाषा काय सांगितली, मंगल कोण आहे हो, स्वभाव मंगल आहे. मग त्याला जाणलं असताना न तिथं पुण्य आहे ना पाप आहे. मग जेव्हा मंगल स्वभावाला जाणतो त्यामध्ये चरण म्हणजे फिरतो, ते खरं मंगलाचरण. काय म्हणलं मी स्वराजी, अनुभूती घेणं हे खरं मंगलाचरण आहे. हे तर बहिरंगामध्ये सगळं केलं गेलं त्यांच्याकडून, ह्याच्यासाठी त्यांनी शास्त्र रचना करत नाहीयेत, त्यांना त्यांच्या स्वभावात स्थिर व्हायचंय आणि जो अनुभव आला तो इतरांना सांगायचंय. जसं आम्ही आता विरसागर महाराजींचे सगळे लेख वाचतोय, तर ते असं वाचताना सगळ्यांचा अनुभव इतका भरलाय ना त्याच्यामध्ये, काय शब्द आहेत ते, काय ते फिलिंग्स आहेत त्यांचे ना, सगळे त्या शब्दांमधून आम्हाला समजायला लागले. म्हणजे ते ज्यांनी त्यांच्या सोबत राहिले त्यांना जो काय अनुभव आला ना, तो सगळा त्यांनी मांडलाय त्याच्यामध्ये. त्यामुळे ते शब्द नाही आहेत, उलट आम्ही असं प्रत्यक्ष पाहतोय ते चित्र की महाराज काय करत असणार आहेत आणि हे सगळे त्यांच्या सोबत असणारे काय चर्या असेल त्यावेळेस. मग आजच मला आज सुरेखा काकींनी सांगितलं, सोलापूरचे ते आले होते ना, मग ते पण महाराजांच्या सहवासामध्ये खूप होत्या. त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला की म्हणले महाराज त्यांच्याकडं आहाराला जायचे अनेक वेळा, आमच्या घराच्या बाजूचं घर होतं तेव्हा तिथं, तर ते मध्ये त्यांचं सौनं होतं आणि तिथनं पाणी वगैरे पडायचं असंच ना, पावसाचं पाणी, तर ते ते पडू नये म्हणून ते तिथं काहीतरी ठेवायचे, टोकरी असं टाईप टोपलं असं, तर ते उंदीर तिथे फिरायचं का काय म्हणले, त्या घरामध्ये ते उंदीर कुठून तरी फिरलेलं दिसलं, महाराज कर धरून आले होते.
आणि ते उंदीर समोरून गेलं. आणि यांना कोणाला माहित नाही किंवा त्यावेळेस नव्हतं जेव्हा हे सगळे गोंधळ करत असणार उंदर कुठे यायची. तर ते जेव्हा शांत झाले सगळे आणि महाराज आले ना, बरोबर ते उंदीर कुठून तरी समोर आलं. तर महाराजांना विकल्प झाले, महाराज हात सोडायला लागले. काय विकल्प झाले म्हणून मी विचारलं. ते काय कुठं आलं नाही आडवं किंवा त्याचा काही घात झाला नव्हता, ते तर जिवंत होतं. जिवंत नसेल तर ठीक आहे, मेलं वगैरे काय त्याचं अवयव कट झालं तर अंतराय असतील. पण महाराजांना विकल्प झाले शिवलं का. म्हणजे सोहळ्यामध्ये जर उंदीर शिवलं तर चालत नसतं, माहिती असतं का. तर ते शिवलं असेल म्हणून महाराजांना विकल्प आले आणि ते कर सोडायला लागले होते. म्हणल्यावर अजून आत गेले नव्हते, पटले नव्हते, पण त्यांना विकल्प आला की नाही जायचं आपल्याला, आहार करायचा नाही असं. आणि मग ते कर सोडायले तर त्यांच्या मम्मीने म्हटलं की तुम्ही विकल्प करू नका, आपण दुसरीकडं जाऊ शकतो, तुम्हाला जर हे सगळं बाद केलं तर बाद, पण दुसरं स्थान आहे आपल्याला, नका तुम्ही उपास घेऊ नका. तर म्हणले महाराज म्हणे बाळ विकल्प संपला. कसलं डेंजर काय म्हणायचं त्याला. आम्हा म्हणते ते काही खोटं नाही आहे. जेवायला निघालोय आपण, समोर ताट भरून ठेवलंय समजा आणि म्हणणार नाही मला विकल्प नाही आहे. माझं पोट भरलं म्हणले आणि गेले महाराज मंदिरात. असं पण चर्या उपास जाऊ शकत होते, नाही असं नाही, पण म्हणले अशुद्धी झाली ना एक, काय म्हणायचं हे अशुभ लक्षण पण म्हणलं जातं. काय असं जर समोर आलं तर काही व्हायच्या आधी सुद्धा मुनिराज असं पालन करू शकतात. म्हणजे आपल्या चर्येमध्ये उत्कृष्ट त्यांचं आचरण असू शकतं. मग असं उत्कृष्ट राहत होते महाराजांचं आचरण, असं एकेकांकडनं कळल्यावर. अजून एक आम्ही वाचलेलं दृष्टांत होता, ऐकला असेल तुम्ही तर, की महाराज 8 वर्ष, महाराज नाही म्हणायचं आता, चंद्रकांत त्यांचं गृहसदस्येतलं नाव होतं. ते 8 वर्षाचे होते फक्त. आणि ते कुर्डवाडीला राहत होते, आई वडील आणि ते असं सगळे. तर तिथं म्हणले आई वडील सुद्धा संस्कारित होते. महाराजांचं सोहळं करणं, स्वतः उपवास व्रत दशलक्षण आदी करणं अशामध्ये असायचे सारखं. त्यामुळं मुलांवर संस्कार तेच असायचे. आणि एक दिवस काय झालं, कोणीतरी महाराज आले होते चर्या हे विहार करत त्या गावामध्ये कुर्डवाडीला. आणि मग ह्यांनी सवळं लावलं होतं. मग हे याला इतकं इंटरेस्ट, म्हणले सकाळी उठलं की 8 वाजले असतील अजून, ह्यांची घरात सोहळ्याची तयारी चालली होती आणि हे गेले पळत पळत मंदिरामध्ये आणि म्हणले महाराजजी आमच्याकडं आहाराला येणार का. तर महाराज हसायला लागले आणि महाराजांनी विचारलं का. तर आमच्या बहिणी मुटकी केली असं सांगितलं. आम्ही तर एवढा हसलो ते वाचल्यावर. म्हणजे रेवती पुणे दिलं त्यांनी ते एक्सपिरियन्स लिहिलाय त्यांचा. म्हणजे ते सगळे घरामध्ये असताना असं सगळं चालायचं. मग महाराजांनी दुपारी विषय सांगितला म्हणे प्रवचनामध्ये की असं त्यागी कधी बोलवल्यावर आहाराला जात नसतो. मग त्या मुलाला त्यावेळीच अशी जिज्ञासा सारखं समजून घेण्याची काय चर्या असती, काय आचरण असतं, काय ते दिवसभर करतात, आपण काय करायला पाहिजे, असं सगळं ते निरीक्षण करायचे त्यावेळेस पण. आणि मग ते आई वडिलांकडनं तसे संस्कार, त्याचा उपदेश सगळं मिळत गेलं आणि ते रुजत गेले सगळे संस्कार. असं सगळे ते फार चांगले चांगले लेख आहेत. सगळ्यांना उलट बरोबर आहे. ते तर आहेच की सगळं. पण इथं काय नसताना सुद्धा अंतराय केली महाराजांनी. म्हणजे विकल्प नाही राहायला म्हणले. आज पण दुपारी माताजींनी सांगितल्यासारखं आहार घेताना सुद्धा जिथं वाटलं की बास आपल्या शरीरासाठी इतकं सफिशियंट आहे, आपण आता गरिष्ठ आहार करत नसतात. अति पोट भरून किती जेवायचं असतं, छान झाली डिश म्हणल्यावर म्हणले ते इथपर्यंत आलेलं असतंय. भरून गच्च अजून एक घास मावताय का म्हणून अजून घालायचं आपण. मग ध्यान काय व्हायचं तशा वेळेस. म्हणून तिथं ते भुकेपेक्षा कमी खातात. का साधना करायची आहे. कारण जाऊन जेवण केल्यावर सामायिकाला बसायचं तर झोप लागू नये, प्रमाद होऊ नये, हा उद्देश असतो. मग साधनेचा ज्यांचा उद्देश असतो त्यांना आहाराची विकल्प नसतात. मिळालं तर खाणार, नाही तर नाही, असे मासोपवासी मुनी पण होते. चला कुठे गेलो आपण. त्यावेळेला दुपारच्या वेळेला जसं आत काळू बसतात ना पोचलं असं बस परी माझ्या एक्सपिरियन्स सांगते ऐका. झालं तिकडे मध्ये असताना चोरस. आणि मग महाराज 2 महिने झाले
का केशर करत आहेत महाराज आणि सुकायला लागले दिवसेंदिवस. काय म्हणते? कुणाला काय बोलत पण नव्हते ते. मग एकदा ते धन्यकुमार कोणत्या असं व्यवहार करताना बघितलं त्या पाटावर ढेकून फिरताना. मग त्यांना संशय आला, मग दिसला पण वाटतं. मग ते एक दिवस त्यांनी सगळ्या हळूवारपणे सगळे काढले काढून सगळं व्यवस्थित हे करून म्हणाले ज्याला काढलं त्याला एक फुल करा पिशवीमध्ये, त्याला हवा पण जायला पाहिजे ना त्या ढेकणांना. आणि मग सगळं पूर्ण डोकं स्वच्छ केलं, मग केशर झाला त्यांचा. म्हणजे इतकं सूक्ष्म आहे पाळणार. किती त्रास होतो आम्हाला, एक ढेकून चावला तर आम्हाला किती त्रास होतो. महाराजांनी सांगायचं नाही का मग ढेकणं झालीत काढा म्हणून? नाही. असं पण सांगत नसतात, कारण उपसर्ग आहे तो उपसर्ग दूर करायला त्यांची सांगत नाहीत हिंसा होईल कोणी. म्हणून त्यांनी हा. केशर केला नव्हता. आणि झालं काय होतं म्हणले, श्राविकाश्रम मध्ये असताना त्या पाटाला ढेकणं झाली होती आणि तो पाटा यांना वापरायला दिला गेला होता. मग ते मुली सांगणार नाहीत की हा पाटा नको किंवा ह्याच्यामध्ये आणि असं काय झालंय. त्यांचं काय केस विचारायचं नसते, काय नसते. ते असे केस हे होणार का आमच्या केवळ सगळं. त्याचं हात अडकणार ते सगळं ढेकून. मग ते हात ते अडकलं, ते त्यांची हिंसा होणार म्हणून पूर्ण हळूवारपणे काढलं. म्हणजे लोच करताना सुद्धा ते पकडले गेले, दाबले गेले तर मरणार, म्हणून तसे विकल्प त्यांना की हिंसा न व्हावी. आता धन्यकुमार पण भरपूर स्टॉक आहे त्यांच्या आठवणींचा. मला भेटले ना कुंतलगिरीला. म्हणजे त्या पाटाला झालेली ढेकणं मग कोणाला कळ आली नंतर की त्याला आहे म्हणून, तर महाराज एक दिवस झोपले होते म्हणे आणि त्यांच्या पाठीला सगळं लाल झालं होतं. ते काय चावले असणार त्याच्या निमित्तात. आणि मग जेव्हा महाराज उठले त्यावेळेस ते पाठ लाल झालेली, बहुतेक कोण विदुलता भून कोण असतील त्यांनी पाहिलं आणि विचारले की ते जिथे झोपले होते तिथं बघा काय मुंग्या वगैरे आहेत का. असं जाऊन पाहिलं तर काय दिसलं नाही म्हणले. आणि मग त्यावेळेस त्यांना ते पाटाला जीव झालेले आहेत असं कळाल्यावर त्यांनी उचलून ते स्वच्छ करायसाठी घेतलं. म्हणजे महाराज स्वतःहून कधी सांगत नसतात आणि सांगत नव्हते. म्हणजे उपसर्ग शेवटी म्हणतात कशाला, मग निर्जरा करायला तर तिथं गेलेत ते तशा पदाला. 2 महिन्याचं उत्कृष्ट केशरच असते ना. 2, 3 आणि 4 महिने असं पाळू शकतात. मध्ये म्हणजे तो केशर नंतर झाला जेव्हा सगळं काढलं त्यावेळेला. मग त्यांच्या आठवणी अगदी उत्कृष्ट आहेत सगळ्या. सांगते शेवट सांग. सांग की अंतिम समय नाही आहे अजून. हा, शेवटच तर अगदी उत्कृष्ट. जेव्हा ते यमसलेटला घेतले ना, आम्ही सगळे मग तिथेच होतो राहिलो. आणि त्यांना म्हणजे आपल्या चरीसाठी उठायला आलं नाही. ते असमर्थ दिसल्यावर त्यांनी लगेच सांगितले की आता माझी यमसलेट नाही म्हणून स्वतःच निर्णय केला. आणि मग सुरू झाली यमसलेटना. ते किती त्यांना म्हणजे वेदना व्हायच्या त्या सगळ्या झाल्या ना, उष्माघात, ब्रेन हॅमरेज म्हटलं. मग तिथं सगळे डॉक्टर चर्चा करायचे असे बसून. पण अशा पेशंट आम्ही किती इंजेक्शन किती आम्ही गोळ्या, पण ते तो स्थिर राहू शकत नाही. आणि कुठलं इंजेक्शन नाही, कुठलं वर्ण लेपन पण नको म्हणले. हात केले वर्ण काय तर लावलेच नाही म्हणले. त्याचं पण कॅप केलं, मौन धरले आणि म्हणे काही नसतं हे कसं काय एवढं स्थिर राहू शकतात. जे त्यांच्या तपश्चर्येची ती सगळी परिसीमा झाली. आणि 6 दिवसांनी पूर्ण राहिलो तर ना, आम्ही मध्यरात्री 2 वाजता पण जाऊन बसायचे त्यांच्या पोटी समोर. तेव्हा अगदी शांत चेहरा आणि अगदी शांत चिंतन ते चाललं असायचं. कुठल्या आपुलता काही नाही. आणि मार्च महिना आणि कुंतलगिरी क्षेत्र आम्हाला किती तगमग होत होती. आणि अष्टाधिकाचा काळ होता तो. आम्ही एका सरांचे होते तर आम्हाला पाणी किती असेल. आणि त्या हवेमध्ये महाराज शांत स्टेबल होते एकदम. कसं राहू शकतो असं जीव. म्हणजे किती त्यांची जी पूर्ण जीवनभर केलेली ती साधना होती ना, ती त्याचं परिपूर्ण परिपाक तिथं पडला त्यांना. असं सगळ्यांनी सांगितलेले एक्सपिरियन्स एवढे आहेत ना त्या काळातले, म्हणजे जे जे कोण त्यावेळेस तिथं त्यांच्या बरोबर होते तर सगळ्यांनी आपल्या आपल्या भाषेत सांगितलंय. सगळ्यांना असं ते चित्र दिसतंय समोर काय असेल. म्हणजे आपण नाही बघितलं पण दिसलं सगळं असं वाटलं त्यातनं. एकच पण मी एक शाश्वत आहे, मला कशाची काही गरज नाही. म्हणजे कुठल्यावरून लेपनाची गरज नाही, मला कुठल्याही काय उपचाराची गरज नाही. फक्त एक त्यांना इच्छा होती की हे जे त्यांनी अध्यात्माचं सगळं हे सार काढले होते ना, चतुर्मासामध्ये कशी अनुभूती होते ते समजायची त्यांची तळमळ होती. ते सांगितलं की श्रुतसागर महाराजांना सांगायचे नाही. तिथे आले होते शांतीसागर महाराज, ते होते तिथून तरी विहार करून ते आले होते जवळपास. श्रुतसागर महाराज हा इतका त्रास वाढला होता ना, म्हणले आता मी बोलायच्या भूमिकेमध्ये नसणार. इतकं म्हणजे संपलं होतं ते, आता बोलायचे विकल्प संपले होते. आपली आपली साधना चालली होती. आणि शेवटच्या अगदी समयाला पण आम्ही समोरच होतो. सकाळी 10 10 वाजून 10 मिनिट. इथं आम्ही कुठं त्या
अकलूजला पंढरपूरला होते? अकलूज होते. होय. होय का? आम्ही इथं येऊन आम्हाकडे मग आम्हाला कॅसेट करून दिली मृत्यू महोत्सव म्हणून. मग ते आम्ही लावलो होतो 10 वाजता मंडपामध्ये समोर. आणि बरोबर 10 समोर इकडे कॅसेट चालू होते आम्हाची मृत्यू महोत्सवाच्या विषयी. आणि आम्ही सगळे समोरच होतो. ओम नमः सिद्धेवा, ओम नमः सिद्धेवा. कसं गेलं जीव? शांत अगदी काय कळलं कसं मग गेला जीव? तिथं आम्ही लांबच होतो ना, नंतर तिथं आज सगळे होते. तेच ना. हळू शांत 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 होते. म्हणजे उत्कृष्ट झाली त्यांची संलग्न. त्यांचं समजून कुठली आपल्याला व्याकुलता कुठली काही हे अजिबात ते सगळे समजून विकल्प आपल्याला आपल्या जीवनामध्ये घ्यायचंय ते ह्याच्यासाठी म्हणजे जे काय कुठलेही विकल्प वाचलं राहिले नाही त्यांना. आधी होते विकल्प की सगळ्या जीवनात समजावं हे सगळ्या जे मोठे मोठे पंडित विद्वान आहेत त्यांनाही 14 गुणांचा कशा अनुभूती होते, हे ध्यान कसं करू शकतो, जर त्यांना कळालं तर त्यांच्या माध्यमातून सगळ्या समाजाला कळेल. कारण आपली मर्यादा पडते, आपण सगळीकडे जाऊ शकत नाही. मग त्यामुळे ते खूप तळमळ होती. पण ज्यांची योग्यता नव्हती ते ज्याला मिळालं ते काय काय विकल्प करत बसले ते पण आमच्याकडे. मग आम्ही गेलो की आम्ही दोघं पती पत्नी गेले बेळगाव आले की म्हणायचे ह्यांना पत्र लिहिलं होतं बघा, सगळं दाखवायचे. आणि त्यांना सांगितलं पण त्यांचं असं पत्र आले बघा म्हणायचे की एवढं सगळ्यांना सांगायची इच्छा आहे पण आता कोणी येत नाही तर ऐकत नाही. मग अशा वेळेला येतील की त्यावेळेला मी सांगायच्या भूमिकेमध्ये नसणार. बरोबर. मग त्यावेळेला अशी रीग लागेल म्हणाले. तसं झालं. कुंतल गच्च भरून गेली पण त्यावेळेस महाराज कुठे बोलायच्या ह्याच्यामध्ये खूप त्यांची तळमळ अशी गेली. पण तो पण वडिलांना रोज संबोधन करून जात होते. कुठल्या वेळेला बोला यायचे विषय महाराज. शेवटच्या दिवशी थोडीशी चुकामक झाली. पाडवाचा दिवस होता, दिवाळीचा पाडवा. मग खूप लोक सारखे इथे येत होते, महाराजांकडे पण येत होते. तेवढी चुकामक तर छान रोज येऊन आणि काय सांगितले त्यांची प्रतिमा अमृत आहेत ना, जसं त्याने जीवनभर पाळले ना तसं पाळा तुम्ही. त्याच्यामध्ये काही दोष लावू नका. जे सोहळं वगैरे त्यांचं असेल ना त्याप्रमाणे पाळा. म्हणजे महाराज ठोसपणा होता. नुसतं अध्यात्म म्हणजे एकांगी नव्हतं त्यांचं. चारित्र्याचं पण चारित्र्य पण उत्कृष्ट, संयम पण उत्कृष्ट आणि उपदेश होता परिपालन सुद्धा. संयम पण अंगीकार करा असं ते पण उपदेश करायचे. खूप म्हणजे त्यांचं बरोबर सर्वांगीण असं त्यांचं धर्म साधना होते. त्यांच्या सानिध्यात गेलं की एक वेगळा आपल्या वेगळ्या जगात आपण गेलं असं एक आल्हादाचा अनुभव होता. खूप सुंदर वाटत. तुम्ही भाग्यवान ज्यांना मिळालं सगळ्यांना. खरं भाग्यवान म्हणायचं की काय करणार. नेमकं आम्ही त्याच वर्षी आम्ही गेलो इथून सोलापूरला आणि महाराजांचं आगमन झालं. पण येईल त्यावेळेला मग लाभ मिळत होता आम्हाला. आणि ह्याच्या विरुद्ध बरोबर परवा जितूबाईंनी सांगितलं होतं की ते त्यांचं शिक्षण झालं आणि पंढरपूरला आले तर तिथं चातुर्मास माताजींचं सानिध्य मिळालं. तिथं न्यायदीपिका ऐकायला मिळाली. शिकली म्हणण्यापेक्षा ऐकले म्हणले. काय कळलं नाही, अग्नी आणि दूरच कळलं म्हणले, दुसरं काय नाही. आणि मग तिथून ते आले म्हणे अकलूजला आणि अकलूजला बरोबर महाराज नातेपुतेवरनं विहार करून इथं आले आणि त्यांचा चातुर्मास झाला. त्यांनी पण न्यायदीपिका घेतली. मग असं उलट काय म्हणायचं, उपादान आपलं असतं तर कुठून पण मिळतो. असं तुम्ही उपादान तयार करा की आपल्याला शिकायचं असेल तर कुठून पण मिळणार, कोण पण मिळणार. आणि महाराजांची विशेषता म्हणजे सर्वात ना अध्यात्म कसं हे करायचं हे त्यांच्या कला होती. म्हणून ते अष्टसहस्रीचे पण अध्यात्म अष्टसहस्री अध्यात्म न्यायदीपिका आणि ते ग्रंथ तिथं जयपूरला वगैरे शिकवले जातात अध्यात्म न्यायदीपिका. त्यामुळे परवा म्हणून सुमतप्रकाशने खूप कौतुक केलं. दिघी समाजाने केवढं मोठं कार्य केलं. ते अध्यात्माचा प्रचार, खरा प्रचार प्रॅक्टिकल रूपानं महाराजांनी केलं. इतका ठोसपणा सांगितला की कसं चतुर्गुणाचा अनुभूती होते हे एवढं ठोसपणा आतापर्यंत कोणी एवढं हे केलं नव्हतं. तेवढं त्यांनी ठोसपणे सांगितलं. म्हणून ते त्यांची शिकवण जी होती ती आपल्या जीवनामध्ये उतरवा. त्यांना फक्त सगळ्यांना एवढंच सांगणं होतं की आपण गृहस्थ दशेत असलो तरी सुद्धा अनुभूती करू शकतो. तुम्हाला त्यासाठी सगळं सोडायची गरज नाही आहे. फक्त उपयोग लावायचा आहे आणि निर्णय करायचा आहे एवढंच. त्याच्या निमित्तामध्ये निर्णय झाला तर पुरुषार्थ होणार आहे आणि तशी दशा आपल्याला पण प्राप्त होणार. भावना तरी ही ठेवा की अम्मा सांगतात तसं मुनी होणार, मोक्षाला जाणार, दीक्षा घेणार, आत्मकल्याण करणार, ही भावना असेल तर मार्ग मिळतो. हे संस्कार आपल्याला नित्य करायला पाहिजेत. आणि आता आपण जे शिकतो ते आपण आपल्या बरोबरच्या लोकांना पण आपण सांगितलं म्हणजे आपला पक्कापणा होतं तिथं. आपली श्रद्धा पक्की होते. बरोबर.
त्याचा इफेक्ट काय होतं आपल्याला भविष्यात आपल्याला पण पुन्हा पुन्हा आपल्याला शिकायला मिळते, चांगलं सांगायला मिळतं, ऐकायला मिळते. म्हणजे हे सांगितलं चुकत नाही कधी. सांग सांग ओरिजिनल मिळतील आम्हाला महाराजांचे वाक्य. जाणं हा मी निज ध्रुव शुद्ध चिदानंद स्वरूप भगवान आत्मा. हा मी अनादि अनंत शुद्ध चैतन्य मात्रच आहे. हा मी सकल निरावरण प्रत्यक्ष प्रतिभासमय अनाकुलत्व लक्षणवाला निज कारण परमात्मा. माझ्या शुद्ध स्वभावात मोह रागदेशादी विकारी भाव अशुद्ध भाव किंचित मात्र हे नाहीतच. हा मी स्फटिक मण्याप्रमाणे परम स्वच्छ पवित्र निर्मलच आहे. समयासीमाला होणारे अवदैक भाव हे माझ्यापासून अत्यंत भिन्नच आहेत. हे माझे स्वरूप नाहीतच. मी तर राग द्वेष मोहरहित निर्विकार निष्कषाय स्वरूपीच आहे. हा मी भावकर्ममल द्रव्यकर्ममल नो कर्ममलाने रहित निरंजन सिद्ध स्वरूपीच आहे. जाणे माझ्या शुद्ध स्वभावात माया मिथ्या निदान इत्यादी शल्यही नाहीतच. मी निश्चल्य स्वरूपी आहे, निर्दंड स्वरूप आहे, निर्द्वंद्व स्वरूपीच आहे. यह मैं प्रत्यक्ष अखंड अनंत शुद्ध चिन्मात्र ज्योति स्वरूप निरावरण विज्ञान घन स्वभाव मात्र एक आत्म तत्व ही हूँ. यह मैं नित्य उदय स्वरूप ही हूँ. जाना निज ज्ञान स्वभावी ज्ञान प्रकाश पुंज भगवान आत्म्याला जाणा. हा मी मात्र जाणणारा आहे, जाणीव करतो. विसर्जन.